भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा पांडुरंगा करू प्रथम नमन नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी
माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग. जगद्गुरु जगद्वंदनीय संत सम्राट महान भगवत भक्त वैराग्य मूर्ती जगमान्य संत श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा अत्यंत उत्तम व गोड चिंतनीय अभंग असून या अभंगातून तुकोबाराय स्वहिताच्या किंवा आत्महिताच्या संबंधीची जागा आहे त्याच्या माता पितांना धन्यता देतात. विठ्ठल धन्य माता पिता तयाचिया. जे स्वतःचे हित करून घेण्यासाठी जागा आहे त्याच्या माता पितांना तुकोबाराय धन्यता देतात. धन्य माता पिता तयाचिया. व जाही कुळात सात्विक मुले जन्म घेतात त्याचा आनंद देवाला होतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. सात्विक आहे हे कशावरून ओळखायचं तर जे नेहमी गीता भागवत वाचतात चिंतन करतात विठोबाला शरण आलेले असतात ती सात्विक असतात. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जे नेहमी गीता भागवताच्या भजनाला लागलेले असतात त्यांच्याबद्दल तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. अशा मुलांची सेवा मला घडली तरी ते आमचं भाग्य असेल तरी माझ्या दैवा पार नाही. किती भाग्यवान असतात ती मुलं जी की भगवत शरणागती करून चिंतनाला लागतात गीता भागवताचं पारायण करतात ती भाग्यवान असतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. अभंगाचा भाव पाहण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. ज्ञानदीप गुरुकुल येथील या वर्षीपासून सुरू झालेला हा कीर्तन महोत्सव. या कीर्तन महोत्सवातील दुसऱ्या दिवसाची प्रथम सत्राची सेवा माझ्याकडे आली तरी माझ्या परम भाग्याने तुमच्या समोर कीर्तन सेवा करण्याची संधी मला मिळाली. अजून गेल्या 4 वर्षापासून आमच्या गुरुवर्य महाराजांनी व माईंनी घेतलेले परिश्रम आम्ही शब्दात मानू शकत नाहीत. म्हणून त्यांना प्रथम वंदन करतो व माझ्या माता पितांना वंदन करतो. त्यांनी जर मला शिकण्यासाठी पाठवलं म्हणून मी आज नारदाच्या गादीवर उभा आहे. त्याचप्रमाणे कीर्तनासाठी उपस्थित असलेले सर्व गुणीजन बंधू त्यामध्येच संस्थेतील सर्व विद्यार्थी त्याप्रमाणे पक्वाजावरती ज्ञानदीप गुरुकुलचे वैभव चैतन्य महाराज मंत्री यांचेही मी आभार मानतो व माझे आई वडील या सेवेसाठी उपस्थित आहेत यांचेही मी आभार मानतो. माझा बारका भाऊ हा सहित माझ्या सेवेसाठी उपस्थित आहे मी याचाही आभार मानतो. माझ्या सेवेकडे वळतो. आपुल्या हिता जो से जागता धन्य माता पिता तयाचिया. या अभंगातला तुकोबारायांचा भाव पहिला तर आपल्याला हे लक्षात येईल की इथं आल्यानंतर प्रत्येक माणसानं जागृत राहणं स्वतःचं हित करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर माणूस हिताच्या संबंधी जागृत झाला नाही तर काय होईल आपण लक्षात घेऊ शकतो. ताळा बसणार नाही. तुका म्हणे ताळा Yeah.
ताळा नाही त्यांची अवकळा. जागृत राहिले नाही तर अवकळा निश्चितच होणार आहे. सावध होऊन विचारपूर्वक प्रवास करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण या शरीररूपी प्रपंच संसारात मित्रापेक्षा शत्रू जास्त आहेत व त्यावर विजय मिळवणे साधन सोपे नाही पण शक्यही नाही. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही. बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. शास्त्रात आतापर्यंत कामाची व क्रोधाची अनेक उदाहरणे आहेत. त्यासाठी मनात थोडस काम उत्पन्न झालं की त्याचा परिणाम काय होतं ते पहा. एकदा काय झालं तर माहूरगडावर जमदग्नी ऋषी व त्यांची पत्नी रेणुका माता राहत होती. रेणुका माता मोठी पतिव्रता होत्या. रेणुका माता रोज देवपूजेला पाणी नेण्यासाठी गडावरून खाली यायच्या. पतिव्रताचे सामर्थ्य एवढे होते की देवपूजेला पाणी न्यायला भांड्याची गरज होती का? मग कशात न्यायच्या पाणी? पदरात न्यायच्या. एके दिवशी रेणुका माता देवपूजेला पाणी नेण्यासाठी गडावरून खाली आल्या. रेणुका मातांनी एक दृश्य पाण्यात पाहिलं. काय होतं ते दृश्य? तर एक मासा एका मासोळीच्या मागे कामासने राहत होता. हे पाहिलं त्याचा परिणाम असा झाला की पदरात पाणीच येईना. बऱ्याच वेळेस प्रयत्न केल्यानंतर कसं तरी गडावर पाणी घेऊन पोचल्या. पूजा पार पडली. अशी ही कामाची गोष्ट आहे. 2 नंबर आहे ते म्हणजे क्रोध. एकदा जमदग्नी ऋषींना इतका राग आला त्याने स्वतःच्या मुलाच्या म्हणजे परशुरामाच्या हाताने आईचे मुडके उडवले. अशी कामाची आणि क्रोधाची गोष्ट अवघड आहे. पण तुकोबराय म्हणतात की आम्ही या कामाला व क्रोधाला बंदी खाण्यात ठेवलेले आहे. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आतापर्यंत अनेक स्त्रींना विजय मिळवलेले उदाहरणे आहेत. कोण? तर पैठणचे नाथ. एकनाथ महाराजांचा खूप गोड प्रसिद्ध प्रसंग आहे. तो असा की एकनाथ महाराज रोज गोदावरी पात्रात स्नान करता जात असे व तो पाहता गेला. एकदा नाथबाबा स्नान करता गेला. स्नान करून बाहेर लागले. तेवढ्यात तिथे वनाला पाने खाऊन पानाची पिचकारी नाथबाबांच्या अंगावर मारली. तरी नाथबाबांच्या चेहऱ्यावर कसलाच राग नव्हता. नाथबाबा पुन्हा गोदावरी पात्रात उतरले व स्नान करून बाहेर लागले. त्या वनाने पुन्हा पानाची पिचकारी नाथबाबांच्या अंगावर मारली. तरी नाथबाबा त्याला काहीच बोलले नाही. पुन्हा स्नान केलं. पुन्हा थुंकला. असं करत करत ती घटना 1-2 वेळेस घडली का? 108 वेळेस घडली. तरी नाथबाबांना राग आला नाही. शेवटी त्या यवनानेच माघार घेतली व नाथबाबांचे पाय धरले. नाथबाबा म्हणाले, अरे तुझेच तर माझ्यावर केवढे उपकार आहे. तुझ्यामुळेच तर मला 108 वेळेस गंगेचं स्नान घडलं. याला म्हणतात क्रोधावर विजय मिळवणे. यवनांगावरी थुंकला पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला अंगी ब्रह्मरस ठसावला
पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला ब्रह्मरस घेई काढा जेणे पिडा वारेल ब्रह्मरूप होणे हे खरं मानवी जीवनाचं हित आहे पण देवाची भक्ती करून हित करून घेणारा फक्त एकच वर्ग सापडतो तो म्हणजे संत आहेत समाजात 4 वर्ग सापडतात प्रत्येकाची आवड वेगवेगळी पाहायला मिळते पहिला प्रकार असा आहे त्याला देवही आवडतो प्रपंच आवडतो दुसरा प्रकार असा आहे त्याला देव आवडत नाही प्रपंच आवडतो तिसरा प्रकार असा आहे त्याला देवही आवडत नाही प्रपंच आवडत नाही व चौथा प्रकार असा आहे त्याला देवच आवडतो बाकी काही आवडत नाही विठ्ठल पहिला प्रकार आहे बेडकाच्या जातीचा बेडूक माहिती आहे ना सर्वांना कुठे राहतं बरं दोन्हीकडे राहतं तसा एक समाज आहे दोन्हीकडे पुढेच सप्ताहाला की इथं पण हजर त्याला भजने जमत व दारू हे माणसं बेडकाच्या जातीचे आहेत विठ्ठल दुसरा प्रकार आहे पिसाळल्या कुत्र्याच्या जातीचा पिसाळला कुत्रा माहिती का पाण्याकडे जातो का नाही का जात नाही मरण जर गेला तर मेला समजा कारण पाणी हे त्याचं मरण आहे तसा एक समाज आहे नामस्मरण कीर्तन भजन आवडतच नाही फक्त लग्नाच्या वेळेसच देवाची पायरी चढलेला असतो नंतर मेल्यानंतर देवाच्या दारातून जाताना त्याच्या देवाची भेट होते कधीच देव धर्म केलेला नसतो एवढा विठ्ठल देवाचा असतो हे माणसं पिसाळल्या कुत्र्याच्या जातीचे आहेत विठ्ठल जसा कुत्रा पाण्याकडे गेला की मेलाच तसा एक समाज आहे देवाचं नाव कधी तोंडात येऊच देत नाही एक म्हातारी आयुष्यभर प्रपंच करत जगली कधीच देवाचं नाव तोंडात येऊच दिलं नाही म्हातारीचं मरण जवळ आलं मुलांना वाटलं आईच्या तोंडातून एकदा तरी राम नाव म्हणूनच घ्यावं मुलं म्हणली आई राम म्हणा म्हातारी म्हणाली अरे जिवंत होते तोपर्यंत काय म्हणले नाही आता मरताना घ्यायला उगं तोंड बाटून घेऊ मुलांना वाटलं आईच्या तोंडातून एकदा तरी राम म्हणूनच घ्यावं लागेल म्हातारी बाजा सकट उचलली मंदिराच्या पुढे नेऊन टेकली आई याला काय म्हणते तर अरे लेकरांनो जिथं जिथं गाव असतं का नाही तिथं तिथं हे असतंच पण मंदिर म्हणली नाही मुलं आईला मंदिरात नेतात मूर्तीकडे हात करून विचारतात आई याला काय म्हणतात जिथं जिथं गाव असतं का नाही तिथं तिथं हे असतंच आणि जिथं जिथं हे असतं तिथं तिथं हे असतंच पण राम नाव घेतलं नाही वैतागून मुलं म्हातारीला घरी आणतात तिच्या नातरुंडानं शेजारचं रामकिसन नावाचं पोरगं धरून आणलं विचारलं आई याचं नाव काय ही वय हे हौशीचं कार्ट आहे की पण राम म्हणली नाही म्हातारी मेली मुलांना वाटलं आईनं कधी राम नाव तर तोंडात घेतलं नाही कमीत कमी विचार असते तरी गंगेत विसर्जित कराव्यात मधवा मुलगा म्हणाला दादा तू काय नादी लागू नको मला वाटत नाही गंगेपर्यंत येईल पण तो भावाच्या आग्रहास आईला काशीकडे नेण्याची तयारी करतो काशी जवळच होती पण मधात एक मुक्काम मित्राच्या घरी तो मुक्कामात थांबला रात्री जेवण करून सर्व झोपलेली होती मित्राच्या वेगळ्या चांगलीच खोड आहे बघा कोणी पण पाहुणे आले की लगेच त्यांची पिशवीच का तिने याची पिशवी हिचकली मधात ती गाडग उघडून बघितलं तर राग तिने दिसली हिनं रागानं ती गाडग तिथंच नाली तुलतल आणि रिकामा गाडगच त्याच्यात ही पहाट उठला आंघोळ केली की निघाला तिकडं काशीच्या रस्त्याला काशीत पोचला गाय घाटावर बामणाला बोलून विधी झाली बामण म्हणाला गाडग पाण्यात सोडा यानं गाडग उलट केलं आई तर काय खाली पडना आई 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 होती मला घरी आला म्हणला दादा आई काय आली नाही मधातच कुठेतरी गायब झाली छोटा भाऊ म्हणाला मला माहिती होतं आई असंच मदत काहीतरी करणारी आहे
म्हणून मी छोटी डबी काढून ठेवली होती. ती डबी त्याने दाखवली. त्या डबीत काय होती? आस्ती होती. जीप भाड्याने जीप केली. नवीनच नातरुंडाचं लग्न झालेलं होतं. ती सुद्धा जोडत्या गाडीत बसली. गाडी काशीला गेली. पुन्हा विधी झाला. ती डबी पाण्यात सोडली सर्वांच्या हाताचा स्पर्श करून. आंघोळीला उतरले. आंघोळ करू लागले. ती योगायोगाने तिकडून डबी वाहत आली आणि त्या सोन्याच्या पुढीच. सुनेने म्हणली, काय नाही, गंगामाईचा प्रसादच आलाय, घ्या चला. तिने घेतली पर्समध्ये ठेवून. घरी आलं. घरी आल्यानंतर गोड जेवणाच्या पंक्ती. बायांच्या गप्पा सुरूच असतात का नाही? बायाच्या गप्पा सुरूच. तितक्यात ही म्हणाली, काल गंगामाईनं प्रसाद दिलता काय म्हणे मला. ती म्हणली, दुसरी म्हणली, बघू दे बघू दे. हिने ती डबी काढली. जाऊचं लक्षात आलं. ही डबी बघितल्यासारखी वाटेल. तिने उघडून बघितलं तर राग. ती म्हणाली, अरे पंक्ती थांबव रे, आजच्या बाई वापस आल्या. विठ्ठल हा समाज पिसाळल्या कुत्र्याच्या जातीचा आहे. यांच्याकडून कधीच देवाची भक्ती होणार नाही. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ जागत असे. विषयी गोंधळ गाजत असे. विषयी गोंधळ देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. विषयी गोंधळ गाजत असे. विषयी गोंधळ गिधाडाच्या जातीचा. बरं, गिधाड माहिती आहे का सर्वांना? कुठे राहतं? झाडावर, जमिनीवर, आकाशात नुसत्या फिरत राहतो. तसा एक समाजात परमार्थात पण नाही, प्रपंचात पण नाही. फक्त एकदा कदाची बॉटल पोटात टाकली त्यांना बायको नको, लेकरू बाळ नको, कुणाचीच गरज नसते. नंतर तो गटारीत पडला तरी त्याला त्याचं दुःख वाटत नाही. त्याला देवाचं काही घेणं देणं नाही, लेकरू बाळाचं काही घेणं देणं नाही. त्या माणसं कुणाच्या जातीचे आहेत? गिधाडाच्या जातीचे आहेत. विठ्ठल विठ्ठल दारू पिणाऱ्या माणसाच्या सर्व गोष्टी अवघड आहेत. स्वतःच्या खिशातले पैसे देऊन इज्जत घालवतो. म्हणून कबीरजींना म्हणावं लागलं, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने जेब का पैसा खर्च कर, मुंह में मिट्टी जाती है. म्हणून कोणी दारू नाही पिली पाहिजे. दारू स्वतःला व पूर्ण कुटुंबाला बरबाद करते. म्हणून दारूपासून कधी चार हात लांबत राहायचं. दारू पिणाऱ्या माणसाची अवस्था काय आहे तुम्हाला सांगतो. एकदा एका माणसाने इतकी दारू पिली की त्याला चालता येईना. रस्त्याच्या कडेला एका गटारीत पडला. गटारीत चिकडून आलं डुक्कर. त्याच्या अंगाला सुजली खट खाजून. ही स्वतःला घरातच समजू लागला. त्याला भानही नाही. तितक्यात त्या डुकराची शिपटी याच्या हातातच. अगं माझे प्राण सखे, तू रोज तर 2 वेळा घालतीस, आज एकच का घातली आहेस? विठ्ठल विठ्ठल चौथा प्रकार आहे माशाच्या जातीचा. मासा माहितीये का? कुठे राहतो? तुपात राहतं का? का? कारण पाणी हे त्याचं जीवन आहे. जीवने जीती जीवना संगे, मत्स्य मरण त्या वियोगे. माशाचं पाण्याचं उडान न्यातो आहे की मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही. बरं, मला एक प्रश्न विचारायचा आहे. मासा पाण्यातून काढल्याने किती तासाने मरेल? पाण्याचं वियोग म्हणजेच ते माशाचं मरण आहे. तसं जीवना वेगळी मासोळी, मासोळी जीवना वेगळी मासोळी,
तैसा तुका तळमळे तैसे झाले तैसे झाले तैसा तुका बदनी विक्षे पतायची पै मरण जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. संतांना नामस्मरण आवडतं तुम्हा मला नामस्मरण सोडून बाकी सर्व आवडतं. विठ्ठल संत समाजाने त्याचं हित करून घेतलेलं असून आता आपण हिताच्या ठिकाणी जागा व्हावा संतांचा उपदेश आहे. जगाच्या जगाच्या कल्याण संताच्या विभूती जगाच्या कल्याण संताच्या विभूती देह कर्तव्य कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. जगाच्या हितासाठी स्वतःचं देह कष्टवितात पण श्रेय स्वतः निर्जरता एवढ्यांवर देतात. अभंगाचं प्रथम चरण. आपुले हिता जो असे जागता आपुले हिता जो असे धन्यता देतात. बरं मला एक प्रश्न मांडायचा आहे. सोयीताच्या ठिकाणी कोण जागा होऊ शकतो? जगात फक्त आपणच आहोत का? इतर 84 लक्ष्मी आहेत. सापाच्या, हत्तीच्या, गाढवाच्या, किडा, मुंगी, पशुपक्षी या रूपाने जन्म घेतात. बरं मग किडा, मुंगी, पशुपक्षी स्वतःवर हित करून घेऊ शकतात का किंवा घेतात का? का आपल्या गावात कधी असं घडलं का
की गावातली गाय म्हैस बैल गाढव यांची सप्ताह करण्यासाठी मीटिंग जमली. सप्ताह पार पडला असं कधी होत नाही. म्हणून पशु हे हिताच्या ठिकाणी जागा होण्याचा विषय संपला. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती काही उपजताची मरती पहिले अंत होती पांगुळ मुखी पशु काय पाप पुण्य जाणते उत्तम मध्यम भोग भोगिती काही उपजताची मरती पहिले अंत होती पांगुळ मुखी. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती काही उपजताची मरती बहिरे अंध होती पांगुळ मुखी. जे नरशरीरात जन्म घेतात ते तर ज्यांनी नरशरीर मिळवले सर्वांनी हिसकून घेतलेलं आहे का? नाही का? प्रत्येकाचं जगणं वागणं बोलणं वेगवेगळं आहे. प्रत्येक जण देवाच्या वाटेला वळलेला नसतो. प्रत्येक जण वेगवेगळ्या गुणात वागत आहे. प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जण सत्व रजतम हे तीन गुण आहेत. या तीन गुणात जग वावरत आहे. तर जो सत्वगुणी आहे तो एका ना एका दिवशी हिताच्या ठिकाणी जागा होईल. पण तमगुणी रजगुणी माणसाची त्यांची अवघड आहे. तर जे सत्वगुणाकडे वळले आहेत त्याच्यात चार वर्ग सापडतात. अधम भक्त, अधम भक्त, मध्यम भक्त, उत्तम भक्त. तर जे उत्तम भक्त आहे त्याचे माता पिता अगदी धन्य आहेत. अधम भक्त व अधम भक्त यांचं हित करून घ्यायला अनेक वेळ आहे. म्हणजेच किती जन्म सेवामुक्ती करावी लागले सांगता येणं अवघड आहे. पण मध्यम भक्त देवाच्या अगदी जवळ आहे. म्हणून साधू संतांना मध्यम भक्त म्हणजे संत हे जागा हित करून घेण्यासाठी उठा 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 साधू संत उठा उठा साधू संत साधा वारी हो वारी माझ अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरा वारी ओ सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी हो वारी हो वारी माझा मल्हारी वारी वारी हो वारी माझा मल्हारी
हिता जोसे जागता. शेवटचं उत्तर देऊन टाकतो. आतापर्यंत कोण कोण हिताच्या ठिकाणी जागा झाले उदाहरण द्या. उदाहरण नंबर 1. ढळपदी बाळ बैसविला ध्रुव शिराचा सागर उपमन्य. ज्या ध्रुवाला देवाना धडपड दिली तो ध्रुव हिताच्या ठिकाणी जागा झाला, जीवन धन्य झालं. कोण हा ध्रुव? चला थोडासा इतिहास पाहू. विठाल 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 विठाल. 5 वर्षाचा ध्रुव बाळाला आईने व सुनीतीने सांगितले, ध्रुव हे तुझे वडील आहेत. 5 वर्षाचा ध्रुव पहिल्यांदाच वडिलाच्या मांडीवर बसला. हे सावत्र सुनीतीने पाहिले. तितक्या लहान बाळाचा अपमान करू लागली. हात धरून त्याला फटकारून सांगितलं, तुला बाबाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार कोणी दिला? खबरदार जर कुणा राजवाड्यात दिसलास, जर तुला खरंच बाबाची मांडी पाहिजे असेल, वनात जा, तपश्चर्या कर, देवाला प्रसन्न करून घे, वरदान माग की देवा मला सुनीतीच्या पोटी जन्म दे. जेव्हा तू माझ्या पोटी जन्म घेशील तेव्हा तुला बाबाची मांडी प्राप्त होईल. एवढा अपमान ऐकल्याने ध्रुव रडत रडत राजवाड्याच्या बाहेर येतात. समोरून आपल्या आईला पाहतो, रडत रडत मिठी मारतो, सर्व हकीकत सांगतो. आईला म्हणतो, आई मला खरंच बापाच्या मांडीवर बसायचंय, तू सांग मी काय करू? आई म्हणते, ध्रुव तू खरंच वनात जावं, तपश्चर्या कर. आईचा सल्ला घेतल्याने ध्रुव वनाच्या दिशेने निघतात. वाटेत नारदजी सापडतात. नारदजी विचारतात, इतक्या घनदाट अरण्यात कोण तू? कुठून आला? का आला? ध्रुव सर्व इतिहास सांगतो. नारदजीला सहित आश्चर्य वाटतो. नारदजी परीक्षा घ्यायचं ठरवतात. नारदजी म्हणतात, हे तुझं वय नाही, जंगलात वाघ पशु पक्षी असतात, तुला नाही जमणार. पण ध्रुव बाळ काय ऐकायला तयार आहे का? नाही. नारदजी ध्रुवाला शिष्य करून घेतात व मंत्र देतात. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. मथुरेला जाऊन यमुनेच्या तटावरती साधना करण्याचा सल्ला देतात. पहा, संतांची कृपा आपल्यावर झाली म्हणजे देह भेटला असं समजायचं. बिनु हरी कृपा मिळे नाही संता. ध्रुव मथुरेला जाऊन यमुनेच्या तटावरती साधना आरंभ करतात. काय नियम ठेवून घेतात. पहिला महिना 3 दिवसातून एकदाच फलाहार करायचा व साधना करायची. दुसरा महिना 6 दिवसातून एकदाच वृक्षाची पाने खायची. तिसरा महिना 9 दिवसातून एकदाच यमुनेचे पाणी प्यायचे. व चौथा महिना 12 दिवसातून एकदाच वायुभक्षण करायचे. 5वा महिना सुरू झाला. योगची क्रिया प्राणायाम चढवली. वायूच बंद. हाहाकार. सर्व देवता पळू लागले. सर्व देवता भगवान विष्णू जवळ गेले व विचारलं. भगवान विष्णू म्हणाले, त्याचा आत्मा माझ्या आत्माशी विलीन झाल्यामुळे सर्व होत आहे. ते तुरंत ध्रुवाजवळ जातात. हृदयात प्रगट झालेलं रूप गुप्त करतात. ध्रुव डोळे उघडतो. हृदयातलं रूप प्रत्यक्ष समोर पाहायला मिळतं. आनंद होतो. पण काय बोलावे काय सुचना. देवगालाला शंकाचा स्पर्श करतात. ध्रुवाला ज्ञान प्रगट होतं. ध्रुव देवाची स्तुती करतो. ध्रुव कृत भगवंत स्तुती योंत प्रविश्य मम वाच मी मां प्रसुप्तां
संजीवेत खिल शक्तिधर स्वधाम्नां अन्याउश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. भगवंताने 36,000 वर्ष राज्य सांभाळायला सांगितले व ध्रुवाला परत आढळपण प्राप्त झाली, पण आधी जागा झाला म्हणून देव भेटला. विठ्ठल 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 आढळपदी बाळ बैसविला ध्रुव शिराचा सागर शिराचा सागर शिराचा सागर आढळपदी रूपमन्य. मग देव का फक्त ध्रुव बालाच भेटला का? नाही, सकल संतांना देवाची कृपा झालेली आहे. देवाने संतांची चाकरी केलेली आहे आपल्याला पाहायला मिळते. उंच नीच काही नैन भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनिया दासी पुत्र कन्या विद्राच्या भक्ती दैत्या घरी रक्षी प्रल्हादास सर्व रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शेलेले सज्जन कसाया विकू लागे मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे नरहरी सोनारा गडू लागे चोखंडा संगे रोडी नाम्याची नेले सेवेची शेणी धर्मागरी पाणी वाहे जाडी नाम्या सेवे जेवी नवे संकोचित ज्ञानीची तांगी एवढी. एवढाच हित झालेला नाही, शबरीमयाचं हित झालेलं आहे. तर यांच्या माता पितांना तुकोबाराय धन्यता देतात. धन्य माता पिता तयाची व ज्या कुळात सात्विक मन जन्म घेतात त्याचा आनंद देवाला होतो. कुळी कन्या अभंगाचं दुसरं चरण. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र आवाज होती जे सात्विक
सात्विक असतं व त्याचा आनंद देवाला होत राहतो. भगवंताचं नामस्मरण करण्यामुळे हे देवाला नेहमी आवडत राहतात. अभंगाचं तिसरं चरण. भक्त ऐसे गीता भागवत करीती श्रवण. 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 गीता भागवत करीती ते आपण केलंच पाहिजे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा आताची सेवा मला घडावी तर ते माझं भाग्य असेल. जर सेवा घडली तर अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा.
विठोरा